आज बघा आपण मस्तपैकी अशी वाफेवरची तोंडल्याची भाजी बघणार आहोत। तर तोंडली बघा मी अशी लांबसड कापून घेतलेली आहे। इकडे कांदा टोमॅटो पण मी कापून घेते आहे। एक एक घ्यायचा आहे, एक कांदा एक टोमॅटो, आणि तोंडली तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कापून शकता। एका बाजूला कढई ठेवली होती गरम करत। कढई गरम झाली की त्याच्यामध्ये बघा तेल, कढीपत्ता, मोहरी, जिरं आणि जो कापलेला कांदा आहे ना बारीक, तो चांगला असा मौसूद करून घ्यायचा आहे। कांदा मौसूद होईपर्यंत एका बाजूला मी इकडे कोथिंबीर कापून घेतलेली आहे, आणि कांदा चांगला मौसूद झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो पण चांगला असा परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून झाला की त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची, गोडा मसाला, आपलं हिंग, हळद, घरचा मसाला ते सगळं टाकून बघा चांगलं परतून घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। त्यानंतर कापलेली आपण तोंडली घेऊया, ती पण चांगली त्याच्यामध्ये परतून घ्यायची आहे। किंचित साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, आणि सगळं एकदा चांगलं परतून झाल्यानंतर हे आपण 5 मिनटं फक्त झाकून ठेवायचं आहे। 5 मिनटानंतर बघा तोंडल्याची भाजी आपली तयार, आणि त्याचा रंग पण तसा टिकून राहतो, कढईला पण भाजी लागत नाही, आणि बघा मस्त अशी तोंडली शिजली पण जाते। तर आता भाजी आपली झालेली आहे, वरून थोडी कोथिंबीर भुरभुर आहे, आणि ते आता आपण कढई बाजूला ठेवून देऊया। आणि आता मग चपाती बघतो आहे आपण। तर बघा मी पिठाचा गोळा घेतलेला होता, चांगला थोडासा लाटला, त्याला तेल लावून घेतलं, वरून पीठ बुरबुरलं, आणि जसं आपण मोदकाला जसा करतो ना तसंच सेम करून घ्यायचं आहे। परत त्याला पीठ लावून घ्यायचं, आणि हलक्या हाताने चपाती ही लाटत जायची आहे, हलक्या हाताने बघा। असं तर तुम्ही केलं ना, ती प्रत्येक चपाती तुमची अशी मस्त फुललेली होईल। तिला न काही करता ती स्वतःहून बघा अशी तव्यावर मस्तपैकी टम्म अशी फुलते। तर तुम्ही तर अशा चपात्या गरम गरम करून घरामध्ये दिल्या ना, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत ती लोक मागून मागून खातील। परत एक चपाती बघा तुम्हाला तशी मी तुम्हाला भाजून दाखवते। वाफेवरची तोंडल्याची भाजी आणि अशा गरम गरम चपात्या तुम्ही करून बघा, अप्रतिम लागतं। आणि घरातले पण जे कोणी न खाणारे ना तोंडल्याची भाजी, ते पण मागून मागून खातील। आणि असे फुललेली चपाती असेल ना तर कोण खायला नाही मागणार। तर बघा मस्तपैकी असं आज मी तुम्हाला दाखवलेलं आहे। चपातीला बघा काहीच तव्यावर करायला लागत नाही, ती स्वतःहून मस्त अशी टम्म फुटते अशी। तर तुम्हाला जी दाखवलेली आहे ना ट्रिक, तुम्ही तशा करून चपात्या बघा, प्रत्येक चपाती तुमची फुललेली होईल। आणि आता बघा मस्त झालेलं आहे, तर तुम्ही सर्व करून दाखवते। गरमागरम तोंडल्याची वाफेवरची भाजी आणि मस्तपैकी फुललेल्या चपात्या। कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।